दुपारा एकत्र. आता 2 महिने येईल भर काही बोलायचं, संध्याकाळी एकत्र. 23 तारीख होऊन गेली का सगळे एकत्र येतील आणि आपला गेम करतील जनतेच्या हितासाठी निर्णय. आपण कायम दरोडेखोर ते कायम साधू. तुम्ही बघितले काय पहिलं धर्म आणि दुसरं गाव. तुमचं काय मत आहे? मोबाईल मध्ये गाव आणि एक वाक्य सांगा, गाव चांगलं असलं का जग चांगलंच आहे. गावात एक गावातले खालच्या जाते पुढे नाही की कुळकाकुळ गल्ली किंवा यांनी फार तमाशा केला त्या गावाचा. अवमान आमची सुद्धा पंचायत झाली. सप्त्याला गावात कोणच्या घरी चहा जा चहा पिणार. आता आपल्याला काय माहिती ते पार्टीचे का ह्या पार्टीचे हात करतो त्याला चहा द्या. तुम्ही विरुद्ध पार्टीच्या घरी चहा पिले जाताना आम्हाला 5,000चा फाटका मिळतो. तुम्हाला समाजाची इतकी वाईट स्थिती झाली. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही इतका खाली गेलाय समाज. काय त्या बिचारीच्या मुलीचं लग्न काही म्हणाले का? काय तुमच्या राजकारणाला आग लागली काय? आज साखरपुडा झाला तर थोरला भाऊ कसा रडला मारा. का रडला तर मला भाऊ बैठकीला नव्हता. तो पैसे जाऊ त्यात पैसे मी घालणारच होतो. फक्त माझ्या भावानं बैठकीत येऊन बसला असताना तरी मला समाधान. काय अवस्था करून सुद्धा तुम्ही गावाची. महाराज साखरपुडा झाला तर पोरगी जायचं रडली मारा. पोरगी येते मुलगी मला मुलगी तुम्हाला रडली ती पोरगी. आणि पोरगी का रडली माहिती का? मी तर पाहुणे आज ना उद्या या घरातून झालं. आणि माझ्या चुलतालाही पाहुणे माझ्या बापालाही पाहुणीचे ना. माझा साखरपुडा झाला म्हणजे निम लग्न झालंय. फक्त माझ्या चुलत्यानं माझ्या पाठीवर थापका काढायला होती. मला समाधान वाटलं असतं. चुलता आला नाही. अजून 5 वर्षांनी तुम्हाला सांगतो अंत्यविधीचं सुद्धा टेंडर निघाल. मग त्याला पेटवायचं आहे आमचा. भाऊबंद वारले. अक्षरशः प्रेत उचलायला आपल्या लोकांमध्ये माणसं राहिली नाहीत. काय म्हणते तुमचं? अजून 5-6 वर्षांनी हे उचलून तुम्ही न्या. पाणी बिणी पाजा पिठून द्या. लग्नाचं काय? लग्नाचं पॅकेज दिले ना. हळद आहे त्यांची, घोडा आहे त्यांचा. आपला फक्त घोडा न्यायचा ते घोड्यापासून ओरिजिनल घोडा त्यांचा. हा आपल्या घोड्यापासून तशी दहावीमध्ये सुद्धा पॅकेज निघते. इतका समाज खाली गेलाय. तुमचं काय झालं? लोकांना राग येतो इंग्रजाचा. पण वस्तुस्थिती तरी लई वाईट दिवस येणार आहे. आणि तुम्ही हे समाजामध्ये एकत्रीकरण ठेवलं नाही. हा सगळ्यात मोठा दोष आहे. लोक तर एकत्र यायला तयार नाही. सप्ते पार ठरवत, लग्न पार ठरवत, दहावे पार ठरवत, मौती पार ठरवत. आता म्हातारा जाळाय का लागत पाहिजे? लग्नाला दिसलं नाही. आपल्या साहेबाच्या विरोधातला माणूस आहे ना. साहेब पार्टी जेवून गेली. वाढून. अरे मोठी लोक कधी भांडत नसतात. मोठी लोक खालच्यांना नादी लावीत असतात. ते गुन्ह्या गोविंदाला राहत असतात. गेलेल्या 5 वर्ष गुन्ह्या गोविंदा हे खाली जे गाव पुढारी हेच येण्यावाली करते. आणि पोरांना वापरून घ्यायचं. सिरण थांबणारा सोडून द्यायचं. येऊ जाईल बस. आता खरंच सांगा आवराळेवाले, तुम्हाला बसायचं कवर आहे? वाजले किती? तुम्हाला काही जेवायला व्हायचं नाही. मला उभं राहिलं माझा तो काला वाळवंट झाला. आता काला कसा झाला? कारण आजची जी गवळण होती ही सगळी गवळण ज्ञानी होती. ज्ञानीच कीर्तन झालं. आता ते आरामचे कीर्तनकारांनी काल्याच्या कीर्तनात त्या कृष्णाचा खेळ केलाय. तो म्हणजे गवळणी आणीत होता. कृष्ण बरं आणीत होता. तो आणीत होता. आपल्याकडे बाजारात वांगे वाटायची काय म्हातारी जाते का कॉलेजची पोर? म्हातारी. मग गोकुळात दही काय म्हातारे जात असतील का कॉलेजची पोरी? म्हातारे. मग कृष्ण म्हातारी आणीत का? होऊन द्या तुमचं.
अहो पहिली गोष्ट म्हणजे कृष्णानं घटना मारली म्हणजे अज्ञान मारलं, 2 बाबळभट मारला म्हणजे अहंकार मारला. मग ह्या गोकुळात 6 पोरांशी फळ गेल्या, काम करून लोक मत न सांगतात, 6 पोरीशी फळ गेल्या. अशा इच्छा वाचला कृष्णा माणसाची दीक्षा. आणि याच्यातच कृष्णानं यालाच देव कोण दिलं, याचं नाव गोकुळ. गो म्हणजे इंद्रियन, कुळ म्हणजे शरीर, हे गोकुळच तयार झालं. आणि या गोकुळात कृष्ण जन्माला आला.